आता आपण प्रसार माध्यम आणि इतिहास या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये प्रवेश करतोय. चला तर मग. ह्याच्यामध्ये आपण बघूया की प्रसार माध्यमांची ओळख, की प्रसार हा कोणत्या तर्फे म्हणजे झालेला होता आणि त्यांची आपल्याला आता ओळख करून घ्यायची आहे. आता आपण प्रसार माध्यमांची ओळख करून घेणार आहोत, की प्रसार हा कोणत्या मार्गाने झाला त्याची ओळख. तर पहिलं आपण बघतोय दर्पण. दर्पण हे पत्र 1832 साली मुंबईत सुरू झालं आणि बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होते. कोण होते संपादक? बाळशास्त्री जांभेकर. आणि दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपल्याला राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक असा इतिहास सापडतो. उदाहरणार्थ, जर कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चाची यादी. 2 आहे, दुसरं आहे या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचं भय. तिसरं आहे शहर साफ ठेवण्याकरिता मंडळींची नेमणूक. चौथं आहे हिंदू विधवांचा पुनर्विवाह. आणि 5वं आहे कोलकाता येथे थिएटरची सुरुवात. पुढे बघूया आणि 6वं आहे राजा राम मोहन रॉय यांची इंग्लंड मधली कामगिरी. आता यावरून आपल्याला तत्कालीन जी परिस्थिती होती त्याच्यावर आपल्याला संपूर्णपणे प्रकाश पडतोय. तर प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलं. या वर्तमानपत्रामध्ये फ्रेंचांच्या बंडांचा इतिहास म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांती, लोकहितवादी आपले लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची समाजच्या प्रबोधनपर काही शतपत्रे ही प्रसिद्ध झाली. ज्ञानोदय पत्रामध्ये 1842 मध्ये आशिया खंडाचा आणि 1851 मध्ये युरोपचा असा नकाशा छापण्यात आला. आता मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान जो दिला गेलेला आहे आपल्या इतिहासामध्ये तो ज्ञानोदयकडे जातो. विजेच्या सहाय्याने बातमी पोहोचवण्याचे यंत्र म्हणजे टेलिग्राफ. आता पुढे आपल्या या ओळखीमध्ये आपला पुढच्या उपक्रमामध्ये आपला आहे की 1892 पासून सुरू झाल्याची माहिती या ज्ञानोदयामध्ये मिळते. भारतामध्ये प्रथमच रेल्वे सुरू झाली आणि त्याची बातमी आपल्याला ज्ञानोदयमध्ये चाक्या म्हसोबा या शीर्षकांतर्गत अशी छापून आली. किती साली? 1852. मग आता 1857च्या संघर्षाच्या बातम्या या वर्तमानपत्रात छापल्या गेल्या आणि वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचं एक कार्य करणारं महत्वाचं माध्यम होतं. उदाहरणार्थ इंदू प्रकाश या पत्रानं विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केला. त्याच्यानंतर बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणजेच दिनबंधू. कोणतं? दिनबंधू हे आपले महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी कृष्णराव भालेकर यांनी हे पत्र सुरू केले. या पत्रातून आपणास बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती ही समजते. त्याच्यानंतर पुढच्या उपक्रमात बघूया की केसरी आणि मराठा. आता स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काही भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा म्हणजे केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठला होता. 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही पत्र सुरू केली होती. या पत्रांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय पक्षांना राजकीय सगळ्या प्रश्नांना वाचा फोडली होती. संपूर्णपणे अगदी जळजळीत लेख आपले लोकमान्य टिळक आणि आपले गणेश आगरकर सगळं काही त्याच्यामध्ये लिहायचे. देशाची स्थिती, देशभाषेतले आपले ग्रंथ, विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबोधाने केसरीने लेखन सुरू केले आणि 21व्या शतकामध्ये वर्तमानपत्रे
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहे. पुढे जाऊया, आपण काय शिकलो. टिपा घ्यायच्या आहेत. वर्तमानपत्रे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य, त्याच्यानंतर दर्पण आणि केसरी मराठा. तर आपण आपल्या पुढल्या विभागामध्ये आता प्रवेश करूया. चला तर.